हॅलो फ्रेंड्स, सो बघा आज आपण हाऊ टू क्रिएट एबीसी आय डी. सो सगळ्यात अगोदर एबीसी आय डी म्हणजे काय, तर एबीसी आय डी याचा अर्थ होतो अकाउंट बँक क्रेडिट सिस्टीम. सो ही इम्पॉर्टंट कोणासाठी आहे, तर इट इज इम्पॉर्टंट फॉर पॉलिटेक्निक फर्स्ट इयर अँड ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर बी फर्स्ट इयर स्टुडंट. बट आता ही यावर्षीपासून जी पॉलिटेक्निक आणि लास्ट इयरपासून बी साठी लागू करण्यात आलेली आहे ती का आली आणि ही कशी इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा, जेव्हा तुमचं फायनल इयर होणार आहे तेव्हा फायनल इयर झाल्यानंतर जी तुमची फायनल मार्कशीट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असते ॲज इम्पॉर्टंट फॉर युअर जॉब, तसेच तुमच्यासाठी ही अकाउंट बँक क्रेडिट सिस्टीम ज्याला आपण एबीसी आय डी कार्ड म्हणतो ते इम्पॉर्टंट असणार आहे. तर या आय डी कार्डचा फायदा काय, या आय डी कार्डचा फायदा असा होणार आहे की जसं तुमच्याकडे एटीएम कार्ड असतं किंवा तुमच्याकडे पॅन कार्ड असतं, जसे तुमचे पॉईंट्स त्याच्यामध्ये क्रेडिट होत जात असतात, तसेच तुम्ही ज्या काही को करिक्युलर ॲक्टिव्हिटी दिलेल्या तुमच्या 3 किंवा 4 वर्षाच्या करिक्युलममध्ये करणार आहेत त्या सर्व त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. सो आता आपण बघूया हाऊ टू क्रिएट दिस एबीसी आय डी. सो सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, गुगलवर जायचं आहे आणि डिजी लॉकर सर्च करायचं आहे. ठीक आहे, जेव्हा डिजी लॉकर सर्च करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर ज्या फर्स्ट नंबरची लिंक ओपन करायची आहे. ओके, फर्स्ट नंबरची लिंक ओपन झाल्यानंतर तिथे आपल्याला साईडला साइन अपचं साईन दिसतंय, त्या साइन अपला आपल्याला क्लिक ऑन करायचं आहे. ती लिस्ट साईड ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला फुल नेम, जे काही तुमचं फुल नेम असेल विथ प्रॉपर, जसं की मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे दुर्गेश मराठेचं. सो मी त्याचं इथे फुल नेम पूर्ण एंटर मारतीये. ठीक आहे, सो दुर्गेश मराठेचं पूर्ण नाव आलेलं आहे, जसं आधार कार्डवर आहे तर आहे तसं मराठे दुर्गेश सुधाकर. ओके, त्याच्यानंतर आपली जी काही डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्डवर मेन्शन असेल ती डेट ऑफ बर्थ ते टाकायची आहे. ओके, सो मी याची डेट ऑफ बर्थ 4 ऑक्टोबर 2005 टाकलेली आहे. त्याच्यानंतर याचं जेंडर जे काही असेल ते टाकणार आहे. सो याचं जेंडर आहे मेल. सो मी इथे मेल आणि मोबाईल नंबर जो तुमचा आधार कार्डची लिंक असेल तो आणि ईमेल आय डी तिथे पुट करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार आहे, तो इथे आपल्याला काय करायचा आहे, व्हेरीफाय करायचा आहे. जो OTP आलेला आहे 6 डिजिट असेल किंवा 4 डिजिट असेल तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक ऑन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो आधार कार्डचा नंबर असेल तो आधार कार्डचा नंबर इथे टाईप करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. परत एक आधार कार्डसाठी तुमचा OTP आधार कार्ड ज्या नंबरला लिंक असेल त्या नंबरला जाणार आहे. ते OTP टाकून इथे अगेन सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. एक 2 सेकंदाचा वेट घेईल तो, कारण की प्रोसेसिंग होत असतो. त्यानंतर आपल्याला एक जसं आपलं ATM कार्ड असतं त्या टाईपचे एक कार्ड दिसेल जे की आपलं एबीसी आय डी तयार होणार आहे, त्याला क्लोज करायचं. त्यानंतर इथे जे काही आपल्याला लोगोज दिसत आहे किंवा सर्च बटन दिसत आहे त्या सर्च बटनमध्ये एबीसी आय डी टाकायचं आहे आणि फर्स्ट नंबरचं बटन हे फर्स्ट नंबरचं ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे. देन त्याच्यामध्ये जी आपण तिकडे ऑप्शन माहिती भरलेली होती ती डिजी लॉकर असल्यामुळे आपोआप इकडे येऊन जाते. फक्त आता आपल्याला इथे आपला ॲडमिशन इयर कोणतं आहे 2023 ते सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटमध्ये आयडेंटिटी व्हॅल्यूजमध्ये आयडेंटिटी टाईप आहे आपला एनरोलमेंट नंबर आणि त्याच्यानंतर आयडेंटिटी व्हॅल्यूमध्ये आपल्याला आपला आधार कार्ड टाकायचा असतो, जो आधार कार्डचा नंबर आहे तो टाकायचा असतो आणि त्याच्यानंतर खाली दिलेला आहे त्यांनी इन्स्टिट्यूट नेम. ठीक आहे, सो इन्स्टिट्यूट नेममध्ये आपण आता पॉलिटेक्निकसाठी जर विचार केला तर पॉलिटेक्निक ही ओव्हरऑल MSBTच्या अंतर्गत येते. सो आपण पॉलिटेक्निकसाठी इथे MSBT टाकणार आहे, म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल असं टाकणार आहे. सो टाईप सर्चमध्ये आपण काय करणार आहे, महाराष्ट्र टेक्निकल. सो आपल्याला फर्स्ट आलेला आहे ऑप्शन, ते आपण सर्च केलेला आहे. ओके बटनवर क्लिक ऑन करायचं आहे आणि गेट डाउनलोड जी परमिशन आहे आय ॲग्रीड जी ती ओके करायची आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा गेट करसा त्यावेळेस आपल्याला आपला एबीसी आय डी कार्ड हा जनरेट होत असतो. सो बघा, अशा पद्धतीने आपण आपला एबीसी आय डी कार्ड हा काय करू शकतो, डाउनलोड करून घेऊ शकतो. ठीक आहे, आणि सो तो आपला एबीसी आय डी कार्ड हा आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. हा मी स्टुडंटचा घेतला होता दुर्गेश मराठेचा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि याचा एबीसी आय डी आहे तो इथे तुम्हाला एबीसी आय डी झालेला आहे आणि डिजी लॉकरमुळे तो ग्रीन सिम्बॉल टिकही झालेला आहे. सो बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ज्याला आपण एबीसी आय डी कार्ड म्हणतोय तो जनरेट करून घेऊ शकता. सो दिलेली माहिती तुम्हाला युजफुल ठरली असेल अशी अपेक्षा करते. अँड थँक्स फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग.